अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे, नकळी कान्होबाची कुढी. पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडेवरी घेती. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कुढी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ओम नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं, तं नमामि शनेश्वरं. आता कृपा भांडवल सोडी, भरीमती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. विठाला 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 शनिराज 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 शनिराज, मुखी म्हणता निरसे काज. आईसी तुझी वक्रदृष्टी, जगा करशील कष्टी. शनिराज शनिराज, मुखी म्हणता निरसे काज. अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाची कुढी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित केलेली अभंग रचना श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय. वर्णन हे करत असताना हे कलियुगातलं आहे. तुकोबाराय कलियुगात आहेत, पण महाराजांच्या शब्दाचंच नवल असं आहे की कलियुगात तुकोबाराय आहेत, वर्णन मात्र द्वापारातलं आहे. विठाला विठाला
संत करू शकतात, तो अधिकार संतांना होता, आहे आणि राहील. तुकोबारायांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे. हे पहा, शब्द रचना लिहित असताना लिहिणाराही देखील त्या अधिकाराचा लागतो, तेव्हा ते शब्द समाजाला प्रसाद म्हणून वाटतात. तसे अनेक लिहिणारे या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता तयार झाले. त्यांचं लिहिणं कदाचित कादंबरी होईल, एखादं पुस्तक होईल, एखाद्याचं चरित्र होईल. परंतु तुकोबारायांची लेखणी ही कादंबरी नाही. तुकोबारायांचे शब्द हे काव्य नाही. तुकोबारायांनी रचना केलेलं ते एखादं मासिक नाही. तर तुकाराम महाराज समजून घ्यायचे असतील तर पाठीमागे जावं लागेल द्वापार युगामध्ये. श्रीमद भागवतामध्ये त्याचं यथार्थ वर्णन आलेलं आहे की या संतांनी जे कार्य केलं ते कार्य करत असताना संतांच्या बरोबर, मी थोडं धाडसाने बोलतो, तुम्ही सगळी ऐकणारी मंडळी आहात, संतांच्या बरोबर देवाला यावं लागलेलं आहे. कदाचित समजून घ्या, बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की देवाबरोबर संत आले. मी थोडं धाडसाने बोललो. संतांच्या प्रत्येक अवताराबरोबर देव आहे आणि देवाशिवाय संतांचं चरित्र हे अधुर आहे. देव आणि संत हे प्रत्येक अवताराबरोबर आहे. भागवतामध्ये अनेक अवताराचं वर्णन आलेलं आहे. पैकी 21 अवतार भगवंताचे सांगितलेत. 21वां होणं बाकी आहे. परंतु त्या प्रत्येक अवताराचं चरित्र जर पाहिलं तर त्या प्रत्येक अवताराबरोबर संत आहेत, म्हणून भगवंत आहे. विठाला आणि अशा भगवंताच्या समवेत महाराज वर्णन करतात, येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम. येतो जातो प्रमाण आहे. ते स्वतः त्यांचे शब्द समाजापुढे मांडतात आणि मांडत असताना सांगतात की येतो. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, जातो. बाबा, जगामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक येणं आणि एक जाणं. येण्याला जेवढं महत्व आहे ना, तेवढं जाण्यालाही महत्व आहे. बरीच काही मंडळी आहेत की येताना पवित्र कुळात जन्म घेतात, पण जाताना कुळाला डाग लावून जातात. आता ते काही इथं बोलण्याचं हे आजचं व्यासपीठ नाही आणि तो काही माझा विषय नाही. पण येणं ही पवित्र आहे आणि जाणंही पवित्र आहे. त्याला संत म्हणतात.
संत ही प्रवृत्ती ही तुम्हा आम्हाला कळावी ना, याच्याकरिता संतांचं येणं सांगितलं आणि संतांचं जाणंही सांगितलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. महाराज म्हटले जेथे हरीचे दास जन्म घेती. हरिदास जन्माला येतात, ते कुळ पवित्र पाहिजे. म्हणून मी सांगितलं त्यांचं येणंही पवित्र आहे आणि जाणंही पवित्र आहे. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावीत बोलावीत. महाराज त्यांचं येणंही पवित्र सांगितलं आणि जाण्याचा काळ बाप देवानं यावं हे तुकोबार आहेत. विठाला विठाला आणि अशा तुकोबारायांचं मी बोलून गेलो. वर्णन कलियुगामध्ये आहे. करणारे तुकोबाराय कलियुगातले संत आहेत, पण आश्चर्य हे आहे की ते द्वापार युगातलं वर्णन करतात. याच्याकरिता एवढं मी सांगितलं की ते जे काही अवतार, मग महाराज द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या बरोबर तुकोबाराय होते. कोण होते तुकोबाराय? भागवत ऐकलं असेल, आपण ऐकणारी मंडळी आहात. भागवतात श्री कृष्ण परमात्म्याच्या स्वभावेत अंतकाळाच्या वेळी जे होते ना, ते तुकोबाराय होते बरं का. पहा तुकोबाराय किती भाग्यवान आहे की देवाच्या अंतकाळाच्या वेळेस तुकोबाराय तिथं होते. मी बोलत नाही, भागवतामध्ये बघा. श्री कृष्ण परमात्म्याने कर्मानुसार देहाची विसर्ग केलेला आहे. देवाने दाखवलंय की कर्म हे मला देखील सुटलेलं नाही. आपण तर सगळे कर्माचे भोगी माणसं आहोत. आपल्या कर्माची जर गणित काढली तर कीर्तन बंद करावं लागेल, यादी करावी लागेल. पण श्री कृष्ण परमात्म्याला नव्हे प्रभू रामचंद्राला देखील कर्म चुकलेलं नाही. कृष्ण परमात्म्याच्या कर्मानुसार कृष्ण परमात्म्याला शेवटी बाण मारून घ्यावा लागला. हे कर्म आहे. आणि त्या प्रसंगी त्यावेळेस माझे तुकोबाराय तिथं होते. फक्त अवतार बदललेला होता. तुकोबाराय कोण होते? उद्धवाच्या रूपाने तेच तुकोबाराय. नरसिंह अवतारामध्ये प्रल्हाद, उद्धव, अंगद, राम अवतारामध्ये अंगद आहे. तेच तुकोबाराय पुढे पंढरीच्या पांडुरंगाच्या दारामध्ये भक्त शिरोमणी नामदेवरायाच्या रूपाने प्रगट झाले बाप. आणि जाता जाता जी प्रतिज्ञा केली ना, ती प्रतिज्ञा देवाला पूर्ण करावी लागली. म्हणून तुकोबारायांचा अवतार झाला. महाराज म्हटले शतकोटी अभंग रचना देवा तुझी मी पूर्ण करेन.
त्यात जे शिल्लक राहिले होते ते पूर्ण करण्याकरिता आहे का प्रमाण लक्षात येतं का तुमच्या? आता मी कसं आहे, मी काय असं मागच्या वेळेस सांगितलं, मी काय असं लिहून कीर्तन करणारा माणूस नाही. मी इथं उभा राहिल्यानंतर जे मला भाळतं, जे मला पुढे येतं, मी ते बोलणारा माणूस आहे. आणि कीर्तन एक संवाद आहे, नीट लक्षात ठेवा. कीर्तन एक संवाद आहे. एकाने करायचा ही जबाबदारी जरा असली तर त्यात कमी पडलं तर खालच्याने सांगायचं, हे कीर्तन आहे बरं का. नामदेवरायाचा आणि तुकोबारायाचा संबंध आहे, प्रमाण आहे. आता ते पाठात असतं पण ते वेळेवर सुचणार नाही. जे नामदेवरायाने बोलणं केलं ते तुकोबाराला पूर्ण करावं लागलं. अवतार नामयाचा मला हे प्रमाण पाहिजे. जगद्गुरु तुका, किती पाठातले प्रमाण आहे, फक्त लक्षात येत नाही. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा इथुनिया. हा संप्रदाय तुकोबारायांचा म्हणजे नामदेवरायांचा, म्हणजेच प्रत्येक अवतारात जे संत आले त्या संतांचाच हा वारकरी संप्रदाय आहे. आणि संप्रदायामध्ये या पंचकृषीमध्ये भगवान शनिदेवाची स्थापना करून अनेक भक्त आणि भक्तांना शनिदेवाचा प्रसाद देण्याचं पवित्र काम या भूमीचे भूमिपुत्र मी बोलून गेलो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पूजनीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय श्री सुखदेव महाराज, शनी महाराज म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती झालेली आहे. महाराजांनी हे छोटस रोपट या गावामध्ये लावलं. आज या रोपट्याचा वटवृक्ष होत आहे. आणि तो होणं स्वाभाविक आहे, कारण हे वृक्ष लावत असताना त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. आणि जिथे स्वार्थ नसतो तिथे ह्या गोष्टी घडत असतात, हे वाक्य लक्षात घ्या. महाराजांनी मागे सांगितलं त्यावेळेस इथं काही नव्हतं, सर्वसामान्य राहणं होतं. परंतु देवाने येणं केलं आणि मग देवाने ही सगळी लीला करून घेतलेली आहे. देव हा तुमच्या आमच्या घरी येत असतो, फक्त तो कळण्याकरिता आपल्याला दृष्टी असणं गरजेचं आहे. कोणत्या रूपात देव येईल हे कोणी सांगू शकणार नाही, कारण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अनेक रूपामध्ये तो नटलेला आहे. परंतु शनिदेवाच्या रूपाने भगवान इथं आले. महाराजांनी हे उभं करत असताना बरेच कष्ट घेतले. शेवटी कष्ट घेतल्याशिवाय ही संगती जुळत नाही. आणि सांगू का, चांगल्या कामाला खूप समस्या असतात, खूप अडचणी असतात. आणि ती अडचण, ती समस्या ही देखील बाहेरचे काही लोक करत नसतात, ते सगळे आपलेच असतात. आणि जेव्हा त्यांना अनुभूती येते त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे शब्द नसतात. हे करणाऱ्या माणसाचं यश असतं, हे लक्षात ठेवायचं असतं. जीवन जगत असताना आपल्या समोर कुणीतरी हात जोडावे, त्या दिवशी समजायचा आपला परमार्थ फलद्रूप झाला. विठाला आणि महाराजांनी हे काम केलं. आता शनिदेवाचं मंदिर जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. देवाची लीला खूप अद्भुत आहे. शनी शिंगणापूर देवस्थान आपलं जे आहे नगर जिल्ह्यातलं,
फार काही काळ नाहीये, आत्ताचा काळ आहे. स्वर्गीय बानकर भाऊ त्या संस्थेचे प्रमुख होऊन गेले. 36 वर्ष भाऊ त्या संस्थेचे अध्यक्ष राहिले. पण भाऊचं चरित्र जर सांगितलं तर अगदी सुखदेव महाराजाचं चरित्र आणि भाऊचं चरित्र सारखं येईल. भाऊने आयुष्यभर प्रपंच असून सर्वस्व शनिदेवाकरिता समर्पित केलं. मंदिराच्या भोवती काम चालू असायचं. खेळा जर पडला तरी तो खेळा संस्थेच्या खजान्यामध्ये टाकला जायचा. एवढं पावित्र्य भाऊनी त्यावेळेस सांभाळलं आणि त्याचा परिणाम शनी शिंगणापूरची ख्याती, शनिदेवाची ख्याती जगामध्ये गेली. आत्ताचा इतिहास आहे. शिर्डी आणि शनी शिंगणापूर एकाच वेळेस पुढे आलेला आहे. गुलशन कुमार आणि अनुराधा पोडवाल या दोघांनी शनिदेवाचं गायन केलं, साईबाबाचं गायन केलं. जगाला शनीची आणि साईबाबाची महती कळाली. त्यावेळेस शनी शिंगणापूरच्या पेटीमध्ये 5 रुपये निघायचे. किती रुपये निघायचे? 5 रुपये निघत असायचे. आजचा जर तुम्हाला पेटीचा सगळा रेट सांगितला तर तुम्ही विचार करा, आज आठवड्याची पेटी 50-40 लाखाच्या खाली नाही. आणि सुरुवात किती रुपयाची होती? 5 रुपयाची होती. आपलं सुखदेव महाराजाचं चांगलं आहे. बाबांनी खूप सगळं कष्ट करून, हे पहा, मी थोडं धाडसाने परत बोलतो. ज्ञानोबा तुकोबारायांचं समर्थन करणारी आपण सगळी मंडळी आहोत. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराने तुम्ही आपण समाजात उभी असणारी माणसं आहोत. गाथा वाचणं फार सोपी गोष्ट आहे. नीट वाक्य लक्षात घ्या. गाथा वाचणं ही फार सोपी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीची पारायण करणं फार सोपी गोष्ट आहे. पण कलियुगामध्ये अशी मंदिर बांधणं ही फार मोठी गोष्ट आहे. विठाला विठाला विठाला. आणि पुन्हा विशेष, मी याच्यावर बरंच बोलेल. शनी शिंगणापूरला मी 2013ला त्या ठिकाणी मी सामील झालो. होण्याचं कारण मी वारकरी, मी परमपूजनीय वंदनीय देवगडच्या महाराजांचा विद्यार्थी आहे. आम्ही मूळ वारकरी लोक. शनिदेवाचा आणि वारकऱ्याचा काही संबंध नाही. पहा बरं. पण आमच्या महाराजांची आज्ञा होती की देव हा एकच आहे आणि आपल्यासारखे सांप्रदायिक माणसं जर त्या स्थानावर गेले तर वारकरी संप्रदाय तिथे देखील चांगलं काम करेल. मग तेव्हापासून तिथं कीर्तन, भजन, पूजन, दिंडी हे सगळे व्यवहार शनी शिंगणापूर ते पंढरपूर झाले. 9 कोटीचा मठ शनी शिंगणापूरचा पंढरपूरमध्ये आहे. पैसा देवाच्या तिजोरीत यायचा, पण वारकऱ्यासाठी त्याचा उपयोग झाला. मला कशाकरिता सांगायचं पहा, पूजनीय श्री सुखदेव महाराज देखील, मी काय येतो हे माझं 3रं वर्ष आहे. हे 3रं वर्ष मला चांगलं आठवतं. मला यायचं एकच कारण आहे की महाराजांची पांडुरंगावरती असलेली श्रद्धा, महाराजांची निवृत्तीनाथावर असलेली श्रद्धा, महाराजांची शनिदेवावर असलेली श्रद्धा, महाराजांची नाथबाबावर असलेली श्रद्धा, या प्रत्येक श्रद्धेसाठी आपल्यासारख्या वारकऱ्याने या मठामध्ये आलं पाहिजे. काय यायचं? वास्तविक मी परत बोलतो, शनिदेवाचं वारकरी संप्रदायाचं काहीच घेणं देणं नाही. पण शनिदेवाला प्रसन्न करूनही देखील ज्ञानोबा तुकोबारायाचा विचार पूजनीय श्री सुखदेव महाराजांनी जर घेतला असेल तर आज हे शनिदेवाच्या प्रागट्याचा हा सप्ताह आहे. आणि सप्ताहामध्ये काय लिहिलंय? पत्रिका चांगली वाचा. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा, कीर्तन आणि आज त्या सर्व कार्यक्रमाची सांगता म्हटलं की मग मात्र विषय बांधलेला आहे.
कुठल्याही कार्यक्रमाची सांगता सांप्रदायिक पद्धतीनं करायची म्हटलं तर आमच्या थोर मोठ्यांनी जो अलिखित नेम करून ठेवला त्या नियमापैकी हा नियम आहे की आजचा विषय बांधलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मागचे विषय बांधलेले नव्हते. प्रत्येक कीर्तनाच्या दिवशी प्रत्येक विषय बांधलेला आहे. तशी रचना नामदेवरायाने केली म्हणून त्या कीर्तनाचा प्रभाव काय झाला. होय अंग हरी रूप होय आहात म्हणून मी थोडं बोललोय बरं. नाही तर मी एवढं बोलणारा माणूस नाही, वेळ पाहून कीर्तन हाणणारा माणूस आहे. पण मला इथे चांगलं माहित आहे का ही सगळी जुनी संप्रदायिक मंडळी बसलेली आहे आणि इकडं सगळी संप्रदायावर निष्ठा असणारी वारकरी मंडळी आपण आहात. समोर आमचे बाल गोपाल सगळे टाळ सगळे घेऊन सगळे आमचे विद्यार्थी मंडळ. हा वारकरी संप्रदायाचा खरा एक भाग आहे. आज तरुणांनी संप्रदायामध्ये येण्याची गरज आहे. संपली ही पिढी, आता जुनी माणसं थकली. आता पुढे काय, पुढे काय म्हटल्यावर लोक म्हणतात शेजारच्याचा पोऱ्या चांगला शिकतोय भजन आणि तुझा जाऊ दे कुठं बाजारला. नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये एक वारकरी तयार झाला पाहिजे. तर ही मंदिरं, तर हे महाराजांसारख्यांचा त्याग आपल्याला कळाला. नाहीतर मग आमचे महाराज म्हणायचे कहा गए थे पता नाही आणि क्या लाये तो कुछ भी नाही, जलमले जगले आणि मेले. का हो, 100 वर्षापासून कीर्तन ऐकली, काही नाही केलं. संस्कार नाही, मुलांना कुठलाही सांप्रदायिक ज्ञान नाही, मुलांना कुठे मोठ्यांचा आदर माहीत नाही. हे जर ऐकून कळत नसेल तर कीर्तनात गर्दी करत जाऊ नका. कीर्तनामध्ये काय आहे मी सांगून गेलो. होय अंग हरिरूप. हे हरिरूप करत कीर्तन म्हणून हे चांगलं म्हटलंय, याला चांग म्हटलंय. कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरिरूप. हे देव रूप बनवत, ब्रह्मरूप काया हो तसे कीर्तनी. या कीर्तनामध्ये ब्रह्मरूप काया होते बाप, म्हणून हे कीर्तन ऐकायचंय. आज तर काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं कीर्तन असतं? प्रसादाचं. आणि आजचा प्रसाद घेतला की वर्षासाठी हो पुन्हा दुःख नाही, दैन्य नाही. कारण प्रसादे सर्व दुःखानां, सर्व दुःखाची निवृत्ती करते ना, त्याचं नाव प्रसाद आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अनेक संप्रदायामध्ये अनेक पंथामध्ये आम्ही पाहिलं तिथं शेवटला जेवण असतं. काय असतं? पंक्ती असतात जेवणाच्या. पण वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या दिवशी जेवण नसतं, महाप्रसाद असतो. आज ज्यांनी महाप्रसाद दिला ते भाग्यवान मंडळी आहेत. विठाला आणि म्हणून अशा महाप्रसादाच्या आजच्या निमित्ताने आजचं हे चरित्र आहे. भगवान परमात्मा त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. वर्णन करत असताना देवाच्या चरित्रामध्ये तुकोबारांना काही नवल वाटलंय. आपल्यालाही कधी कधी नवल वाटत. मला नवल वाटलं, मागच्या वर्षी भेटलो होतो, ह्या वर्षी आपण भेटलो. हे नवल नाही. कारण
क्षणाचा भरोसा नाही बाप. पण मागच्या वर्षी कीर्तनात आपण होतात, मी आल्या विचारलं, बाबा म्हणले आहेत बसले. म्हणजे हे असणं हे देखील काय आपल्या दृष्टीनं काय म्हणतो आपण नवल. तुकोबारायांनी देखील भगवंताचं चरित्र पाहिलंय आणि ते चरित्र पाहत असताना तुकोबाराय त्याचं नवल आपल्या पुढे प्रगट करतात. तो परमात्मा अनंत ब्रह्मांडाचा असलेला मालक आहे. हे जे ब्रह्मांड घडलेलं आहे, या ब्रह्मांडाचा तो धनी आहे. पण त्याचं नवल सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात.